नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हनाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। नमस्कार मित्रांनो, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये बजाजनगर आज बजाजनगरचे प्रथम नागरिक सुनील भाऊ काळे यांचा वाढदिवस आश्रम गोशाळेमध्ये साजरा होत आहे आणि आपल्यासोबत आहे बाप्पाजी. काय सांगाल, मोठ्या प्रमाणात आज जवळपास आश्रम गोशाळेमध्ये आज वाढदिवस साजरा होत, काय सांगाल? आज सरपंच सुनील भाऊ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम राबवले गेलेले आहेत. त्याचा भाग म्हणून आज गोशाळेमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत चारा वाटपाचा कार्यक्रम आता ठेवला होता.
आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे सुनील भाऊ काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर आहेच, त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या हातून बजाजनगर वडगाव ग्रामपंचायत, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गट, गण या सर्वांची सेवा घडो हीच देवी प्रतनी प्रार्थना. आपण बघ कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाच आहे का वाटे देवा. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की असं एखादं पुत्ररत्न जन्माला यायला पाहिजे की देवाला सुद्धा आनंद वाटेल. कारण ज्यांच्या हातून ईश्वर सेवा, समाजसेवा, गोसेवा आणि पूर्ण बजाजनगर वडगाव क्वालिटीचे जे आदरणीय युवा तरुण तडफदार आमचे सुनील भाऊ काळे सरपंच यांचा आज अभिष्ट चिंतन अर्थात वाढदिवस सोहळा या गोशाळेमध्ये साजरा होत आहेत. मला आनंद वाटतो की अमोल भाऊ यांनी चारा वाटपाचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. थोड्या परवा आमचे कुकलेर भाऊ यांनी वाटप केलेलं आहे. म्हणजे ही या गोशाळेमध्ये प्रत्येकाने आपला वाढदिवस साजरा करावा आणि गोमातेची सेवा केल्यानंतर गोमाता जर प्रसन्न झाली की तुमचं कल्याण होईल. म्हणून आदरणीय आमचे सरपंच साहेब तुम्हाला भरभरून आशीर्वाद गोमाता आणि सद्गुरुजनांचा स्वामी यांच्या चरणी प्रार्थना आहे. तुम्हाला आयु आरोग्य उदंड लाभो आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो हाच भरभरून आशीर्वाद देतो. माझे 2 शब्द संपवतो. आपल्या सोबत आहे ज्यांचा आज वाढदिवस आहे. सकाळपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे, काय सांगा भाऊ? आज वाढदिवसानिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रम आपण सर्व कार्यकर्त्यांनी घेतले आहे. शिरसाट साहेबाच्या माध्यमातून जे सर्व आमचे कार्यकर्ते आहेत ते योग्य दिशेने काम करीत आहेत, चांगल्या प्रकारे काम करीत आहेत आणि त्यातून सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्या सामाजिक उपक्रम राबवण्याच्या हेतूने आज वाढदिवस साजरा करताना आज अमोलने जे तिथं चारा वाटण्याचा गोशाळेमध्ये चारा वाटण्याचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी अमोलचा धन्यवाद व्यक्त करतो. तसंच बाळगिरी महाराज यांचाही धन्यवाद व्यक्त करतो. बाप्पाजी दळवा असेल किंवा सर्व आमचे सर्व सहकारी यांचं सर्वांचं धन्यवाद आणि असेच आपलं प्रेम असू द्यावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आपण बघ तर आपल्या भागाची कुठलीही बातमी असो आम्ही सर्वप्रथम तिथं असतो. पात्रा सुपरमार्केट न्यूज चॅनल, संभाजीनगर, DP वाघ. आपण बघतात बजाजनगर येथे गोशाळेमध्ये आताच चारा वाटप झालेलं आहे. बजाजनगर प्रमुख नागरिक सुनील भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्यासोबत आहे. साहेब काय सांगाल? आज आमच्यासाठी सर्वांना जय महाराष्ट्र. आज आमच्या वाळूज महानगर परिसरातील सर्व नागरिकांसाठी व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी व महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांसाठी आजचा हा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे. कारण आज आमचे युवा नेतृत्व व आमच्या बजाजनगर वडगाव कोल्हाटीचे सरपंच माननीय सुनील भाऊ काळे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये सकाळी 6 वाजेपासून या ठिकाणी सुरू आहे. सर्व मंदिरामध्ये आज धार्मिक कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि सुनील भाऊचं एक नेतृत्व एक चांगल्या प्रकारचं या भागाला लाभलेलं आहे. आज भाऊ सरपंच झाल्यापासून या भागाचा विकास या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि खरोखरच सरपंच असावा तर सुनील भाऊ काळे यांच्यासारखा असावा असा हा नागरिकांचा नारा आज या भागामध्ये आहे. आणि मी सर्व आमच्या बजाजनगर वासियांच्या वतीनं व सर्व आमच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं भाऊंना या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तो भाऊंना सदैव निरोगी आरोग्य लाभो अशी ही या गोशाळेच्या मातेच्या चरणी आज ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. जय हिंद, जय भारत. काय सांगाल भाऊ? आज गोशाळेच्या प्रांगणामध्ये आपण आमचा लाडका भाऊ सुनील काळे याचा अभिष्ट चिंतन सोहळा असल्या कारणाने आज सकाळपासून सर्व ठिकाणी कार्यक्रम असे भरगच्च आहे आणि भरगच्च असताना हे प्रेम दिसून येतं. त्या सुनील म्हटलं तर म्हणजे कार्यकर्ता कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या नाही हे नाही. सुनीलचा असा स्वभाव आहे का सुनील हा सगळ्यांना घेऊन चालणारा सुनील आहे. त्याचं व्यक्तिमत्व असं आहे का ते मी जर बोललो अरे सरपंच ते म्हणते सरपंच मी नाही रे बाबा तू सरपंच. म्हणजे त्या माणसाला सरपंच पद असेल कुठलं पद असेल तर त्या माणसाला गर्व नावाचा थोडाही प्रकार नाही. सरपंच असा होता असा असावा कारण
सर्व जनसामान्यातील गोरगरिबांच्या व्यथा जाणून घेणारा आज आम्ही सरपंच म्हणून म्हणजे बघतो ना, तर सुनीलला अर्ध्या रात्री फोन केला, अरे सुनील ही अडचण, अरे भाऊ होऊन जाईल ना. म्हणजे सुनील जेव्हापासून पहिल्यापासून सुनीलचे माझे म्हणजे एवढे संबंध आहे की सुनीलच्या आईनं मला सांभाळलेलं आहे मी लहान असताना. म्हणजे सुनीलचे माझे एवढे घरचे रिलेशन आहे. त्यावेळेस पंढरपूरला राहायचं तर मला आईनं एक छोट्या भावाप्रमाणे सांभाळलेलं आहे. त्यामुळं सुनीलचा स्वभाव, आईचा अक्काचा स्वभाव हे आम्हाला माहिती आहे. म्हणजे जे गर्व म्हणतो ना आपण ते गर्व नाही. दुसरी गोष्ट अशी का आज बजाजनगरमध्ये एवढा हे मोठा परिसर असून आज सुनीलला बजाजनगरमध्ये सर्व परिसरातील जी काय अडचण असेल ती त्याला हाताळण्याची एकदम अशी हे होऊन गेली का त्याच्यासाठी नॉर्मल आहे. सुनीलच्या म्हणजे मुखगतातून असं कधी नाही आलं तर ते काम माझ्याकडून होणार नाही. अरे भाऊ होऊन जाईन रे, म्हणजे असं इझी होऊन जाईन रे, करून टाकू आपण. त्यामुळं सुनीलचा स्वभाव हा कधीही पॉझिटिव्ह आहे. असावं तर असं व्यक्तिमत्व असावं. सुनीलला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप अशा भरगच्च शुभेच्छा. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.